आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखला जाणारा बामणी फाटा ते पुसद राज्यमार्ग सध्या प्रवाशांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. तब्बल 3 वर्षांपासून या रस्त्याचं काम अत्यंत कासवगतीने सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा संयम आता पूर्णपणे तुटला आहे. दररोज हजारो प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून येथून प्रवास करावा लागतोय. रस्ता खोदलेल्या ठिकाणी ठेकेदाराने साधा एक सूचना फलक सुद्धा लावलेला नाही. ना गतिरोधक, ना रात्री चमकणारे रेडियम, ना कोणते दिशादर्शक बोर्ड. त्यामुळे रात्रीच्या वेळी इथे अपघातांची भीषण मालिकाच सुरू झाली आहे. बामणी फाटा हे परिसरातील 20 ते 25 गावांचे मुख्य बाजारपेठ केंद्र आहे. त्यामुळे इथे दररोज शेकडो जड वाहने, 4 चाकी आणि दुचाकींची मोठी वर्दळ असते. पण सध्या इथे रस्ता नाही तर फक्त धुळीचे साम्राज्य आणि खड्ड्यांचे राज्य पाहायला मिळत आहे. या ढिसाळ कारभाऱ्यांचा फटका निष्पाप विद्यार्थ्यांनाही बसतोय. पिंपरखेड, मार्लेगाव, करमोडी, कोळी या ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी हदगाव, वारंगा आणि तामसा येथे याच मार्गाने ये जा करतात. मात्र या रखडलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर तर होतोच, पण त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी केल्या, पण प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. अधिकारी आणि ठेकेदार इथे एखाद्या मोठ्या अपघाताची किंवा कोणाच्या मृत्यूची वाट पाहतायत का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. या मार्गावरील संथ कामं तात्काळ युद्धपातळीवर सुरू करून ते वेळेत पूर्ण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. M24 तास न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा चौतमाल, नांदेड.